हे एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला। रेसिपीला सुरू करूया। एका कढईमध्ये 1 टीस्पून तेल घालून घ्या। इन्ग्रेडियंट्स आणि क्वांटिटी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया। आता याच्यामध्ये 1 स्लाइस केलेला कांदा घालून घेऊया, तो परतून घेऊया। आता याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालूया। त्याच्याबरोबरच 1 इंच अद्रक घालून घेऊया। या सगळ्या गोष्टी चांगल्या परतून घेऊया। आता ह्याच्याबरोबरच आपल्याला 7 ते 8 काजू घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। कांदा छान लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये 2 टोमॅटो घालूया। याच्यामध्ये आता मीठ घालून घेऊया आणि ह्या सगळ्या गोष्टींना चांगलं हलवून घेऊया। याच्यामध्ये मिरची पावडर घालून घेऊया। हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। हे सगळं चांगलं हलवून घेऊया। याच्यामध्ये आता धनेपूड घालून घेऊया। त्याच्याबरोबरच गरम मसाला पण घालून घेऊया आणि हे सगळं चांगलं हलवून घेऊया। थोडंसं गरम पाणी घालून घेऊया। अर्धा टीस्पून हळद घालून घेऊया। मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्या। टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत। आता हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया। ह्याची आपल्याला छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये ही सगळी पेस्ट घालून घेऊया। छान हलवून घेऊया हे सगळं। झाकण लावून मसाला छान मंद आचेवर शिजू द्या। तोपर्यंत एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स घालून घेऊया। छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। मसाला शिजला आहे। आता याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स घालून घेऊया।
आता थोडी कसुरी मेथी घालूया. ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्या. कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकता. थोडीशी साखर ॲड करा. पनीर मसाला तयार आहे. गॅस बंद करून घेऊया. खूप इझी आणि क्विक रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.